आपल्यासोबत उबाठा नेते सुनील राऊत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सुनीलजी, आपण पाहतोय की आज भाजपच्या नेत्याश राणेंनी चक्क बर्नॉल दाखवलं आणि पक्षाचं अपयश असं त्यांनी म्हटलंय। आपलं आकलन काय याबद्दलचं? असं आहे, नितेश राणे जरी म्हटले काय बर्नल लावले, पण त्यांच्यावर पूर्वी एवढ्या मोठ्या जखमा झालेल्या आहेत की त्या जखमा बुजवण्यासाठी, विझवण्यासाठी, त्यांची आग शमवण्यासाठी शेवटी ते कोणाकडे गेले? ते भारतीय जनता पार्टीचा आसरा घ्यायला गेले। तर नितेश राणे काय म्हणतो हे महाराष्ट्राला त्याची किंमत अजिबात नाही आणि नितेश राणेकडे दुर्लक्ष केल्याशिवाय दुसरी काही लोकांची अपेक्षा नाही। तर नितेश राणेला किंमत देऊ नका, तो काय बरळतो आणि काय बोलतो। संजय राऊतला बर्नल लावायची गरज नाही। संजय राऊत हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक आहे। त्याला गरज नाही हे बर्नर लावायची। त्याच्याकडे बर्नर लावायला लोक येतात, त्याला लावायची गरज नाही। धन्यवाद। सुनीलजी, आपण एकदा ना तो व्हिडिओ ऐका, त्यांनी बर्नॉल दाखवताना नेमकं काय म्हटलंय आपण ऐका। संजय राजाराम राऊतजी, हे तुम्ही खास तुमच्यासाठी मी आणलेलं आहे, कृपया आज तुम्ही लावा। फार जळण होत असते, पण बर्नॉल एक चांगला प्रॉडक्ट आहे। शांतता तुम्हाला मिळेल, थोडं तुम्ही शांत व्हाल आणि ट्विट पण करण्याचा त्रास थोडा कमी व्हाल। म्हणून हा बर्नॉल लगेच तुमच्या भांडूपच्या तुमच्या घरी पाठवून देतो, जेणेकरून तुम्हाला त्रास कमी होईल या वयामध्ये। जी या अशा प्रकारच्या उत्तरावर तुमच्या पक्षाची भूमिका किंवा तुमचं उत्तर काय असेल? तो काय बोलतोय, पण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे संजय राऊत काय माणूस आहे आणि किती कट्टर आहे, त्याच्यावर किती अन्याय झाले, किती अत्याचार झाले। त्यांनी पक्ष सोडला नाही, निष्ठा सोडली नाही, शेवटपर्यंत उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब बरोबर राहणारा हा कट्टर निष्ठावंत सैनिक आहे।